तसेच आमचे भाषाची प्रवीणजी मेश्राम यांच्याकडून एक होती 100 रुपये दंबदान मिळालं. आणि तसेच आज ज्यांच्या 5व्या पुण्यस्मरण आहे त्यांचे नातू सक्षम आणि गौरव यांच्याकडून पण या गीतावरती 50 रुपये दंबदान मिळालं. आणि त्याचप्रमाणे आशाबाई भागे यांच्याकडून या बहीण भावाच्या गीतावर 50 रुपयाचं दंबदान मिळालं. त्यांचे म्हणणं काय हो सांगे मला माहेरी ती बहीण काय म्हणाला बघा. ती बहीण त्या भावाला सांगते दादा अरे तुझ्या घरी मला काही भेटत तरी चालेल, चट्टी भाकर असेल तरी चालेल, पण दादा मला दसऱ्याच्या दिवशी येण्या करताय. म्हणून ती बहीण काय म्हणते लाजरीचे मुळे दादा नको घेऊ साडी चोरी. नको खर्चात पडू तू, नको खर्चात पडू तू, नको करू पुरणपोळी. अरे दादा तुझ्या घरी मला चटणी भाकर भेटली तरी चालेल, पण मला दसऱ्याच्या दिवशी तू माहेरी येण्या करता येईल. आणि मग ती काय म्हणते बहीण गोड वाटे जगली भाकर. ती बहीण बहिणीची माया खूप वेगळी राहते. बहिणीची माया कुणी करू शकत नाही. म्हणून गोड वाटे जगली भाकर भावा घरची बहिणीला. गोड वाटे जगली भाकर भावा घरची ती बहीण म्हणते सांग येशी का बंधुराया मला माहेरी नेल्या. ती बहीण आपल्या भावाला कधी सांगते आपल्या घरची काय खूप मोठी राहून उपवासी. हे दादा पोट
पोटी राहू दे उपवासी पोळी खाते मी तोडीची खाते थोडीशी पण घेते पाण्याचा मी घोटा घेते पाण्याचा मी घोटा आणि मग पोळी चारते बाळाची पोळी चारते बाळाची कारण ती म्हणते की मी पाण्याचा घोट देऊन माझ्या बाळाला पोळी चारते आणि मग हो वरणी वासी घेऊन बाळा तिला पोटासाठी काही कष्ट करावं लागेल आणि कष्टासाठी ती जाते म्हणून काय म्हणते हे दादा मी माझ्या बाळाला पाण्यामध्ये ठेवते आणि वरणी वासी घेऊन बाळा माझे पोटाच्या उपासिका ताराबाई सोनकोर यांच्याकडून या गीतावरती 50 रुपयाचं धम्मदान मिळालं. तसेच उपासिका सुजाताताई सोनकोर यांच्याकडून या गीतावरती बहीण भावाच्या गीतावरती 50 रुपयाचं धम्मदान मिळालं आणि त्यांचे म्हणणे काय ती बहीण काय म्हणते की हो वरती वासी देवी बाळा साथे पोटाच्या चाराला पोटाच्या चाराला आणि मग सांग हे सिलिका दादा सांग हे सिलिका बंधुरा कुमार युन रोशन गजबे यांच्याकडून या गीतावरती 50 रुपयाचं धम्मदान मिळालं आणि त्यांचे काय म्हणणं आहे सांगे